आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करतो असं म्हणणाऱ्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळातच सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत। दिवसागणिक 10 शेतकरी आत्महत्या करतायत। ही अतिशय चिंताजनक बाब आहे। एक तर सोयाबीन कापसाला भाव नाही, 2-3 वर्ष झाले लोकांच्या घरामध्ये अजून सोयाबीन कापूस भाव नाही म्हणून पडून आहे। दुसऱ्या बाजूला 100% जो पीक विमा मिळाला पाहिजे होता मार्च पर्यंत, तो ऑगस्ट पर्यंत सुद्धा 100% विमा अजून मिळालेला नाही। थोड्या टेक्निकल कारणाने विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना रिजेक्ट केलेला आहे आणि नुकसान भरपाईपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न विमा कंपन्या करतायत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना सरसकट एकदा विधानसभेच्या आधी आचारसंहिता लागायच्या आधी कर्जमुक्त करा। येणाऱ्या सोयाबीन कापसाच्या भावाचा निर्णय आत्ता घ्या। आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा। डीओसी निर्यातीचा निर्णय घ्या। तेलावरचं आयात शुल्क वाढवा आणि सोयाबीन आयात करू नका अशा काही आमच्या मागण्या आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जंगली जनावरांपासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या। यासह इतर अनेक मागण्या घेऊन आम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि 22 तारखेपर्यंत आम्ही सरकारला अल्टिमेटम दिला होता। 23 तारखेला आम्ही वर्षा बंगल्यामध्ये जाणार आणि सरकारला शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक माननीय मुख्यमंत्र्यांना करून दाखवणार आहोत आम्ही की कसा शेतकरी आत्महत्या करतो। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे। पण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मला पोलिसांनी नोटीस दिलेली आहे की तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू। गुन्हे दाखल करणं किंवा गुन्हे होणं, अटक होणं हे काही आमच्यासाठी नवीन नाही, लक्षात ठेवा। चळवळ करणं, आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि आमच्यावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधामध्ये जा विचारणं हा प्रत्येक सामान्य शेतकऱ्याचा अधिकार आहे। म्हणून आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत। मी स्वतः वर्षा बंगल्यावर जाणार आहे आणि आंदोलन त्या ठिकाणी करणार म्हणजे करणारच आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।